दोस्तों हम अभी खड़े यहाँ एमजी रोड और महाकवि कालिदास रोड के जंक्शन पे। ये 2 महीने से काम चल रहा है, पूरा रास्ता रोक के रखा है। यहाँ पे देखो ये स्कूल के बच्चे लोग भी आते जाते हैं। चंदन बाग स्कूल है यहाँ पे और दयानंद स्कूल भी है यहाँ पे। ये 2 महीने से ये रोड बंद करके रखा है। इतना बड़ा गड्ढा है यहाँ पे। दस 12 फीट का ये खड्डा होगा। देवी दयाल रोड और एमजी रोड को जोड़ने वाला ये रोड है, जहाँ पे हजारों लाखों लोग आते जाते हैं। ये रोड 2 महीने से बंद है। पहले ये जो आप लेफ्ट में देख रहे हैं फुटपाथ बनाने के लिए पहले बंद रखा, अभी ये रोड बनाने के लिए बंद रखा है। करीब 4-5 महीने से यहाँ काम चल रहा है। पब्लिक को इतनी सारी दिक्कत हो रही है। और इसके अंदर देखिए ये सारे केबल है, वायर है। ये लाइट का केबल यहाँ डैमेज किया हुआ है। आज 2 साल हो गया, नगर सेवक निलंबित है, नगर सेवक है ही नहीं। और ये जो बीएमसी कमिश्नर है, ये ज़बरदस्ती ये सारे काम कर रहा है। ये सारा फंड को जो है ये कमीशन के लिए लूटने का धंधा कर रहे हैं। क्या बोल रहे हैं, कितना महीने से ये बंद है? ये अभी बनाया हुआ ये फुटपाथ है। और ये देखो ये ढक्कन टूट गया। ये विक्रांत और उसका फ़ोन नंबर, ये क्या है सब, कॉन्ट्रैक्टर का नाम नंबर सब। ये दूसरा टूटा हुआ। ये यहाँ पे देखिए ये हॉस्पिटल है। ये हॉस्पिटल में आने जाने के लिए कई लोग यहाँ आते हैं। की दूरी पे सामने टी वार्ड बीएमसी कार्यालय है, ऑफिस है। उसके बराबर सामने ये जो रोड है ये 5-6 महीने से बंद करके रखा है। ये आज ये काम चालू हुआ है। ये कई दिनों से काम भी बंद पड़ा था। ये पूरा सामने ही टी वार्ड बीएमसी कार्यालय है। इसके बराबर सामने ये देखिए ये पूरा काम चल रहा है। ये रास्ता बंद करके रखा है। ये एम्बुलेंस को यहाँ से जाना था, लेकिन ये रोड बंद है जिसकी वजह से जा नहीं पा रही है। और
और ये रास्ता बंद पड़ा है, जिसके चलते बीएमसी की गाड़ी ही यहाँ पे अवैध पार्किंग की हुई है। ये अवैध पार्किंग है। महाराष्ट्र शासन अवैध पार्किंग है ये। सरकारी अधिकारी कुछ भी कर सकते हैं। दोस्तों, हम अभी यहाँ पे हैं बुलून टी वॉल बीएमसी ऑफिस के सामने। ये जो रोड है ये 4-5 महीने से बंद करके रखा है। पहले यहाँ फुटपाथ बनाने के लिए बंद किया गया, फिर अभी रोड बनाने के लिए बंद किया गया है। बीच में तो यहाँ काम भी पूरा बंद पड़ा था। ये देखिए, ये सामने है बीएमसी टी वॉल ऑफिस। ये बीएमसी टी वॉल ऑफिस है। ये इसके पहले भी हमने न्यूज़ किया था कि ये कमीशन के लिए मुंबई के सारे रोड तोड़ के, फुटपाथ तोड़ के बनाए जा रहे हैं। ये पब्लिक का जो है, और यहाँ पे रोड के बाजू में बीएमसी के सामने जो ये फुटपाथ है, पहले ये रोड बनाने के लिए बंद किया था, फिर अब फुटपाथ बनाने के लिए बंद किया था। ये बैरिकेड लगा है, आपको दिख रहा है। और अभी ये जो रोड है, यहाँ पे सेंट्रल हॉस्पिटल है, आगे शास्त्री हॉस्पिटल है, ये बीएमसी हॉस्पिटल है। यहाँ पे 2 स्कूल है, दयानंद स्कूल और चंदनदा स्कूल, जिसके बच्चे यही रोड से आते जाते हैं। ये रोड मुख्य रोड है, देवीदयाल रोड और एमजी रोड को जोड़ने वाला। और इस रोड से काम भी बंद पड़ा था। इस तरह बिना परमिशन के, ना ट्रैफिक परमिशन, ना बीएमसी परमिशन, ये बीएमसी कमिश्नर ऐसी क्या दादागिरी कर रहा है कमीशन के लिए। ये पूरा जो घोटाला है, ये कमीशन का घोटाला है। बुलून के हर चौराहे पे आपको ये देखने मिलेगा, काम चालू है। और दोस्तों, जैसे कि आपको पता है, नगर सेवक का कार्यकाल भी 2 साल से पूरा हो गया है। 2 साल से नगर सेवक इलेक्शन हुए नहीं है, जिसकी वजह से नगर सेवक तो है नहीं, लेकिन बीएमसी कमिश्नर कमीशन खाने के लिए ये पूरा गड़बड़ घोटाला कर रहे हैं। ये जो भी फंड है, हमारा टैक्स का जो फंड है, हमने जो टैक्स भरे हैं उसका जो फंड है, वो लूटने का धंधा हो रहा है। ये जो धंधा हो रहा है, ये हमारा पैसा लूटने का धंधा हो रहा है। जो फंड है वो उसको अच्छी जगह नहीं वापर के, ये फालतू चीज़ में वापर के, ये रोड अच्छा था, सिर्फ थोड़ा सा रिपेयरिंग मांग रहा था, लेकिन पूरा तोड़ के नया बना रहे और दिखा रहे कि हम काम कर रहे हैं। क्यों ये सब काम चल रहा है? आने वाले इलेक्शन में इसका असर होना चाहिए, उसके लिए ये सब काम हो रहा है। ये नेता लोग कमिश्नर को बोल रहे हैं, नेता भी इसमें कमीशन लेते हैं और बीएमसी कमिश्नर भी इसमें कमीशन खाता है। ये बहुत बड़ा करोड़ों अरबों का घोटाला है। मागच्या बजेटमध्ये सुद्धा बघितलं, यावेळच्या बजेटमध्ये सुद्धा बघितलं आणि मुंबई महानगरपालिकेच्या बजेटमध्ये बघितलं। मागच्या वेळेचं जे बजेट आलं त्यावेळेला मुंबई महानगरपालिका क्षेत्रातल्या मूलभूत सुखसुविधाच्या विकासासाठी 2000 कोटी। त्या व्यतिरिक्त मला सांगायला पाहिजे की आता मुंबई महानगरपालिकेचं बजेट आलं, त्याच्यामध्ये 1000 कोटी हे काही शीर्षक न देता ठेवले गेले सन्माननीय अध्यक्ष महोदय। आता हे कशासाठी ठेवायचे माहितीये का अध्यक्ष महोदय? आमच्याकडचे आमदार असतील बीजेपी आणि एकनाथ शिंदे ग्रुपजींचे, त्यांना 30-30, 35-35 करोड द्यायचे, जबाबदारीने बोलते अध्यक्ष महोदय। आणि त्याच्यामध्ये अध्यक्ष महोदय काही आमदारांना ते एका दिवसात पैसे मिळाले। आमच्यामधले काही माजी नगरसेवक खरेदी करून घ्यायचे सन्माननीय अध्यक्ष महोदय, आणि त्यांना 7-7 दिवसामध्ये निधी द्यायचे सन्माननीय अध्यक्ष महोदय। सन्माननीय अध्यक्ष, विकास कामं तर लोकप्रतिनिधीला पाहिजे। मला या देशाच्या इतिहासामध्ये सांगावं लागेल सन्माननीय अध्यक्ष महोदय की तुम्ही विसरू नका, सत्ता येते आणि सत्ता जाते। कोणी ताम्रपत्र घेऊन आलेलं नाही आयुष्यभर सत्ता घेऊन राहण्याचं। सत्ता आज तिकडे तर सत्ता उद्या आमच्याकडे पण येईल। पण सन्माननीय अध्यक्ष महोदय, तुम्ही आमचे कस्टोडियन आहात। अध्यक्ष महोदय, तुम्ही आमचे कस्टोडियन आहात। सन्माननीय अध्यक्ष महोदय, आम्ही पण लोकप्रतिनिधी आहोत ना, आम्ही त्यांच्या आधी कामं दिली होती। मी फेब्रुवारी मार्च मध्ये कामं दिली होती, मला मिळाली नाही। माझ्याकडच्या माणसाला ऑक्टोबर मध्ये सेम कामाला पैसे मिळाले। जेव्हा ते 2 वर्ष नगरसेवक नाहीये, 2 वर्ष तुम्ही इलेक्शन घेत नाहीयेत,
त्या ठिकाणी इलेक्शन घेत नाही आहेत, नगरसेवक नाही आहेत, आणि अशा वेळेला त्यांना घ्यायचं आणि त्यांना निधी द्यायचं, तपासून घ्यायचं उत्तर तुम्ही नाही देऊ शकत हो. तुम्ही खाली बसून बोलण्याची सवय सोडून द्या. नाही आता नाही अध्यक्ष महोदय, अशी हरकत मी उचलली आहे त्यांच्या भाषणाच्या वेळेला. हे अध्यक्ष महोदय माझ्या भाषणाला डिस्टर्ब करण्याचं काम चाललंय. अध्यक्ष महोदय मी आपल्या मनापासून धन्यवाद व्यक्त करते की तुम्ही बोललात की मध्ये अडथळा आणू नये. मला प्रश्न तोच आहे, ही नाही महाराष्ट्रातल्या जनतेने पण बघावं. हे महाराष्ट्रातली जनता बघते सन्माननीय अध्यक्ष महोदय, मुंबईची जनता बघते. अध्यक्ष महोदय त्यांनी काय हरकत आहे की त्या सुद्धा म्हणाला, आणि आपण त्या स्थानावर बसला, मी आपल्यावर हेतू आरोप करू शकत नाही. तुम्ही मला पॉइंट ऑफ ऑर्डर दिला, ती अडथळा कसा असू शकतो? अडथळा शब्द काढा. मला पॉइंट ऑफ ऑर्डर दिला. मी तुम्हाला सांगितलंय पुढचे सदस्य आहेत, पुढे कुणी अडथळे आणू नयेत यासाठी मी सांगितलं. बोला मी अध्यक्ष महोदय आपले धन्यवाद देते. आपल्या शब्दाला पण आक्षेप असेल पण मी तुम्हाला धन्यवाद देते सन्माननीय अध्यक्ष महोदय. मी तुम्हाला सांगते की मी त्यांचं भाषण होत असताना एकाही सदस्यांनी सांगावं की मी उठून उभे राहून मध्ये बोलले, किंवा एकाही सदस्यांनी सांगावं नाही आता तुम्ही ऐका बसा, बोला बसा, तुम्ही बसून बोलणाऱ्याकडे लक्ष देऊ नका, तुम्ही बोला. माझा वेळ जात आहे, तुम्हाला पुन्हा मिळाला पाहिजे सन्माननीय अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, जर मला सुद्धा निवडणूक आयोगाच्या खूप त्या ठिकाणी काय म्हणते, आम्ही पण मानतो की ते कॉन्स्टिट्यूशनल एक इन्स्टिट्यूट आहे. मला वाटतं की सर्वप्रथम त्यांनी सांगितलेल्या पहिल्या गोष्टीचं तुम्ही हे करा. चुनाव आयोगाने सांगितलेले म्हणजे तुमच्या इलेक्शन कमिशनने सांगितले की आयुक्तांची 2दा बदली करण्याचे रिमाइंडर पाठवले. पहिली आयुक्तांची बदली करा, कारण आपण इलेक्शन कमिशनचं ऐकलं पाहिजे. ज्यांच्यावर ईडीचे लागल्यात ना इन्क्वायरी महानगरपालिकेमध्ये, मग आयुक्त असतील, त्यांचे अधिकारी असतील, हे सगळ्यांना काढलं गेलं पाहिजे सन्माननीय अध्यक्ष महोदय. का माहिती काय म्हणते अध्यक्ष महोदय, मी बघा अध्यक्ष महोदय, त्यामुळे त्यांना काढलं पाहिजे. आता इलेक्शन आयोगाचा जर आम्ही सन्मान करतो, तो आता ते बोलले ना इलेक्शन आयोगाच्या, आपण आपल्या राज्य सरकारच्या हत्यारीमध्ये इलेक्शन आयोग ही इंडिपेंडंट बॉडी आहे, स्वायत्त बॉडी आहे. त्यांनी सांगितल्याप्रमाणे आजच्या आज माझं विनंती आपल्या माध्यमातून मी विनंती करते की आजच्या आज आयुक्तांची बदली झाली पाहिजे, कारण इलेक्शन आयोगाने सांगितलेलं की त्यांची रिकमेंडेशन केली की बदली करा, आणि दुसऱ्यांदा पाठवलं रिमाइंडर लेटर, त्यामुळे ते करावं. सन्माननीय अध्यक्ष महोदय, मुंबई महानगरपालिकेच्या प्रस्तावाबद्दल मुंबईच्या प्रश्नाव्यतिरिक्त कुठला प्रश्न मांडते सन्माननीय अध्यक्ष महोदय मला सांगावं. आणि त्या ठिकाणी सन्माननीय अध्यक्ष महोदय म्हणून, कारण काय झाले अध्यक्ष महोदय, तिथं 2000 कोटी, तिथं 1000 कोटी, आणि हा करदात्याचा पैसा आहे सन्माननीय अध्यक्ष महोदय. मुंबईकरांच्या घामाचा, कष्टाचा, मेहनतीचा पैसा आहे. तो मुंबईच्या विकासामध्ये खर्च केला गेला पाहिजे, गरजेनुसार सन्माननीय अध्यक्ष महोदय खर्च केला पाहिजे. पण तो जर सरकारी आणि त्या ठिकाणी पार्टी फंड म्हणून खर्च केला जात असेल सन्माननीय अध्यक्ष महोदय, तर 1.5 वर्षात आम्ही ते पाहिलं, आणि म्हणून त्याचा सुद्धा या सन्माननीय अध्यक्ष महोदय या ठिकाणी मी निषेध व्यक्त करते. सन्माननीय अध्यक्ष महोदय, मुंबईच्या बाबतीमध्ये एक महत्वाचा प्रश्न मला मांडायचा आहे. काल मला काही शिष्टमंडळ भेटायला आले मुंबईमध्ये सन्माननीय अध्यक्ष महोदय. आता आपल्याला माहितीये की आम्ही बघितलं डीप क्लिनिंग. ओ रईस शेख जी, सन्माननीय अध्यक्ष महोदय, डीप क्लिनिंग हाँ क्या है. आमच्याकडे आयुक्त आले, आमच्याकडे वरती इतर जगाने गेले, पाण्याचे फवारणी केली, आम्ही विचार केले डीप क्लिनिंग चालले, डीप क्लिनिंग. मला आता तुम्हाला प्रश्न विचारायचे सन्माननीय अध्यक्ष महोदय, राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी पॉलिसी त्या ठिकाणी बनवाव्यात, आयुक्तांची, आणि मला सांगा मुंबई महानगरपालिकेचे जितके नगरसेवक ज्यांचे काम, मी तर नगरसेवक नाही आले पण नगरसेवक जितके होते किंवा जितके आमदार, त्यांनी मला एक गोष्ट सांगावी, मुंबई महानगरपालिकेचं मूलभूत आणि महत्वाचं काम काय, फंडामेंटल त्यांचं काम काय, की त्यांचं काम आहे मुंबईला साफ ठेवणं, स्वच्छ ठेवणं. मग याचा अर्थ जर तुम्हाला वाटतं की मुंबईचं काम ते बरोबर करत नाही, तर त्या आयुक्तांना तुम्ही बदलत का नाही, त्यांच्या खालच्या मंडळीने तुम्ही बदलत का नाही, हा माझा सन्माननीय अध्यक्ष महोदय प्रयत्न आहे.